कटिंग होणार पण एका घासाला माझ्या तर अंदाजात 50 एक कुंडी म्हणजे फळं लागली जातात तर ह्याच्यातले 25-30 फळं आपल्याला मिळणार आहे मला 25 10ला 100 ते 150 फळं एक असते आपल्याला चालू होणार पण ह्याच्यावरती दुसरं कणीस येते सेम तीच पोझिशन त्याला तसं चालू होणार प्रत्येक ह्याला ना चांगला होणार आता ही मला तर कटिंगला आला मला आता कटिंग होती आता ही पलीकडचं कणीस तिकडचं हे सेटिंग होते चांगलं बऱ्यापैकी माझे नाव विष्णू तुकाराम ननवरे राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझी 3 एकर जमीन असताना मी 1 एकर जमीन नारळाच्या बागेसाठी निवडून केलेले आहे तरी त्या नारळाचे झाडाचे नियोजन किंवा सहकार्य मला विठ्ठल सुरेशी यांनी केलेलं आहे आणि अशा सोलापूर जिल्ह्यामध्ये 40°C तापमानामध्ये असताना सुद्धा विठ्ठल सहकार्याने करून माझ्या नारळाची फलधारणा चांगली आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 40° तापमान असताना देखील आपण नारळाची बाग अशा पद्धतीने सक्सेसफुल केलेली आहे. आज कुरुल गावामध्ये विष्णू तुकाराम नन्नवरे राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचं 3 एकर क्षेत्र असताना 1 एकर क्षेत्र नारळासाठी लागवडीसाठी त्यांनी निवडलं होतं. मग आपण रोपं लागवडीपासून त्यांना फळ लागेपर्यंत पूर्ण असं मार्गदर्शनाचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला असं फळ लागलेलं आहे. शहाळासाठी ह्याचं बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे आणि ह्याला चांगल्या बऱ्यापैकी मार्केट देखील मिळू शकतं. सध्या ह्याचं मार्केट 30 रुपये पद्धतीने चालू आहे. एका झाडाला 200 जर फळ पकडले आपण तर एका झाडापासून आपल्याला 5 ते 6 हजाराचं आरामापैकी उत्पन्न मिळू शकतं. आपण 100 झाडं लावली समजा तर वर्षाकाठी आपल्याला 100 झाडाचं 50 ते 60 हजार आरामात मिळू शकतं. असे 500 झाडं लावली समजा आपल्याला 5 ते 6 लाख रुपये एकरी उत्पादन मिळू शकतं. त्यासाठी त्याला योग्य असं खताचं मार्गदर्शन, पाण्याचं नियोजन आणि व्यवस्थित असं मार्गदर्शनाचं जर व्यवस्थित नियोजन ठेवलं तर आपल्या नारळाचं पीक बऱ्यापैकी मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, तिथं देखील नारळाची बाग चांगली सक्सेसपैकी होऊ शकते. आपण लागवडीपासून फळ लागेपर्यंत असं पूर्ण मार्गदर्शनाचं काम करतो आणि नारळाला सध्या परिस्थिती बघता नारळाला बऱ्याच ठिकाणी देखील मागणी वाढत चाललेली आहे. आज आपल्याकडे जी बाहेरून नारळ येणार आहे त्यासाठी हे नारळाला बी चांगल्यापैकी डिमांड यायला लागलेलं आहे आणि 30 रुपयाच्या पद्धतीनं नारळ जाऊ शकतो. आणि शेतकऱ्याने ज्याचं क्षेत्र जास्त असेल त्यांनी बांधावरती सध्या लावू शकतात. बाबा जिथं तुम्हाला पाण्याचं रान असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही लागवड करू शकतात. नारळापासून भरपूर उत्पादन आहे आणि शेतकऱ्याने शाश्वत पीक म्हणून त्याच्याकडे बघून नारळाची लागवड करावी. त्यासाठी आम्ही तुम्हाला सदैव मार्गदर्शनाचं काम करू. मी विठ्ठल सूर्यवंशी गेली 10 वर्ष झालं त्या नारळाच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाचं काम शेतकऱ्यांसाठी करतोय आणि लागवड बिंदास करावी. माझा नंबर तुम्हाला 9922 85 65 93 फोन करून नारळाबद्दल काही गोष्टी विचारू शकता.